हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सिटी सिटी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आता वाजत आलेले आहे संध्याकाळचे 6 आणि छानपैकी माझी झोप वगैरे झाली आहे. एक तास झोप झाली आणि दिवसभर कसं आज म्हणजे खूप जास्त असं दिवस गेला माझा, म्हणजे मूड ऑफमध्ये गेला. तर त्यामागचं कारण आहे काहीतरी, मूड ऑफ गेला त्यामुळे मी काही ब्लॉग वगैरे बनवलं नाही, पण रील नक्की बनवली, छान रील बनवले. तर चला आतापर्यंत छानपैकी चाय प्यायच्या आधी थोडं काहीतरी खायचं. तर मी खाते थोडे, त्यामध्ये ड्रायफ्रूट म्हणजेच आणि सोबतच आहे काजू, ते खाऊन घेते थोडे. कसं आहे, मी जेवण केलं होतं दुपारी 1 वाजता आणि 1 वाजताच्या नंतर मी काहीच खाल्लेलं नाही आहे. 1 वाजता जेवण केलं होतं, सकाळी 8 वाजता मी स्प्राऊट खाल्लेले होते आणि नंतर मी 1 वाजता जेवण केलं. आता वाजले आहे 6, तर थोडं काहीतरी पाहिजे, नंतर मग मी चाय पिते. त्यामध्ये टाकते सगळ्यात पहिले थोडेसे जास्त नाही खा, त्यासाठी थोडे काजू आणि बदाम. माहिती आहे, मी रोज संध्याकाळी काय करते ना, बदाम भिजू वगैरे घालून ठेवते आणि नंतरच मग मी बदाम खाते. बस एवढ्यामध्ये होऊन जातं माझं. बघा, संध्याकाळी कसं पाहिजे काही नाही, कारण खूप वेळ झाला आहे मी काही खाल्लं नाही. पुष्कळ वेळ झाला, त्यासाठी आता आज जायचं आहे मला डीमार्टमध्ये आणि डीमार्टमधून आणायचं आहे खूप, म्हणजे आता होळी आहे, होळीसाठी तर काही आणावंच लागणार आहे, कारण होळीला बनते सगळ्याच्या घरी पुरणाची पोळी. डीमार्टमध्ये जाते आणि आणते काहीतरी, नंतर मग मी मला दाखवते. हॅलो फ्रेंड्स, आता वाजले आहे संध्याकाळी 7 आणि छानपैकी आला आहे एक पार्सल, जे माझ्या हजबंडने बनवलं आहे माझ्यासाठी. माहीत नाही काय आहे, पण आहे काहीतरी, ते बघू काय आहे. आणि मी खूप दिवसाचं काहीतरी म्हणत होती असं त्यांनी मला सांगितलं, पण ती नाही सांगितलं की काय आहे. ठीक आहे, छान आहे बघू शकता. आणि हा तर माझ्याकडे अशा, म्हणजे बघा, हा कोणत्याही ड्रेसवर मॅचिंग होऊ शकते. माझ्याकडे एक होती पण त्यालाही हिल्स होती, त्यामुळे मी ते घालत नव्हती. एकदम कम्फर्टेबल असं बनवलेलं आहे, त्यांना माहिती आहे मला. थँक्यू, खूप छान आहे. आता माहीत नाही अजून काय आहे, पार्सल अजून यायचे आहे. चला तर भेटते मी मला थोड्याच वेळात. स्वयंपाक झाला आहे, भात बनवला आहे मी, मसाला भात, आणि नंतर डीमार्टला जायचं आहे. काही शॉपिंग आहे, शॉपिंग तर नाही म्हणता येईल, पण काही खूप काही आहे जे घरचं मला आणायचं आहे. तर चला भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे होळी आणि तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज असते आपल्याकडे, म्हणजे होलिका दहन असंही म्हणतो आपण, तर त्याचीच मी चालू. पण आज सकाळी आता वाजलेले आहे 9:30 आणि मी बनवत आहे आलूचे पराठे. आवरून खायचे आलूचे पराठे, ते जाणार आहे कामावर आणि मी बनवीन आज छानपैकी पुरणपोळी. सोबतच खूप छान रील आहे. तर प्लीज प्रत्येक ब्लॉग बघत जा, लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर छानपैकी आलूचे पराठे बनवत आहे आणि भेटून मला थोडाच वेळात. फ्रेंड्स, आता दुपारी वाजलेले आहे, दुपारी नाही म्हणता येईल, आता 4 वाजलेले आहे बघा. 4 वाजले आणि
आज आहे म्हणजे आपण त्याला होलिका दहनचा दिवस आणि छानपैकी पुरणपोळी, एकदम मस्त पुरणपोळी बनणार आज. सोबतच बनत आहे बघा छानपैकी भजे, पापड, डाळ भाजी, पुरण बघा शिजून तयार आहे. आणि सोबतच आता मी वडे बनवलेले आहे आणि याला तळायचे आहे. ठीक आहे. नंतर बनणार आहे पोळ्या, भात, कढी. बस एवढं सगळं बनणार आहे. आणि पूजेला वगैरे जाणार. सोबतच मला बाहेरसुद्धा जायचं आहे ना, आणि माझ्या म्हणजे आईसाठी टिफिनसुद्धा घेऊन जायचं आहे. तर बघते आता छानपैकी करते पटकन स्वयंपाक आणि भेटते मग तुम्हाला. आता मी आलेली आहे. आता वाजले आहे 9:30 आणि आली मी आईकडून टिफिन वगैरे देऊन आली छानपैकी. आणि आज बनवलेली होती पुरणपोळी. सोबतच बघा दाखवते तुम्हाला पुरणपोळी. सोबतच आहे तूप, पापड वगैरे मगाने तुम्हाला दाखवलीच आहे काय काय बनवलं होतं. आणि छानपैकी उद्याची आहे धुलीवंदन आणि खूप मस्ती करणार, खूप छान होळी खेळणार. तर चला उद्या भेटूया. तोपर्यंत हा ब्लॉग किती सेंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि ओके टाटा बाय अँड गुड नाईट. अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्वीटीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके टाटा बाय गुड नाईट फ्रेंड्स. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.